सगळं आता किती दिवस असं सुरू राहणार आहे? तर सगळं एवढं म्हणतात म्हटल्यावर आपल्याला ऐकावं लागेलच ना. हा, ऐकावं तर लागेलच. सर काय करताय? काय काय करतोय? सर आपण हॉलमध्ये आहोत, कोणीतरी येईल का? एक्झॅक्टली. आपल्याला रूम मध्ये एकत्र नाही राहायचंय असं म्हणालेत सगळे. हॉल बद्दल तर कोणी काय बोललंच नाहीये ना. पण सर कोणी पटकन आलं तर कसं वाटेल ते? तुम्ही मिस मयुरी, आता कोणाला काहीही वाटणार नाहीये, कारण आता मी तुमचा ऑफिशियली नवरा झालाय. हो माहितीये, पण असं बरं वाटत. आता प्लीज मला रोखू नका. सर पटकन ये कोण. हो या मुलीचं नशीब तिला साथ देतं नेहमी. आजही तेच घडलं. नाही ताई, नशीब नाही साथ देते, ती डोक्याने खेळते आणि तुझ्यावर भारी पडते. हा हे तू घरी तुझ्या डोक्यात काहीतरी. ताई आता माझ्यावर चिडून काही होणार आहे का? तूही बघितलंस ना आयत्या वेळेस तिला प्रसादाचं किती छान सुचलं ते. इतका वेळ तिला नावं ठेवणाऱ्या तुझ्याच मैत्रिणी त्यानंतर अगं तिचंच कौतुक करायला लागल्या होत्या. तुझं डोकं फिरलंय का? मी होते तिथे, मी बघितलं काय घडलं ते. मयुरी, मयुरीला सुखात जगू देणार नाही. नाही नाही नाही, तिला या घरातच टिकू देणार नाही मी. येऊ का यामिनी आंटी? कॉफी आणते. मी करायला जाताय आणि घडतंय भलतंच. काय घडतंय? अरेच्छा, तुम्हाला माहिती नाहीये काय घडतंय ते? हे काय? मयुरीला रुखवतात मिळालेलं घर हे तिने इथं का आणलं असेल? मुद्दाम तुम्हाला दाखवायला की आता ह्या घरावर म्हणजे ह्या घरावर तिचं राज्य सुरू होणार आहे. तुम्ही इमॅजिन करा ना, या सुंदर अशा घरात आरवी आणि मयुरीची कोझीशी रूम असेल जिथे ते दोघं गुण्या गोविंदाला लागतील, राजा राणीचा संसार करतील. तो आरवी आधीच तिच्यासाठी वेडा आहे, तो अजून वेडा होईल. या सगळ्याचा अर्थ कळतोय का यामिनी मॅम? आता हळूहळू मयुरीचा ह्या घरावरचा होल्ड वाढायला लागेल. तुमच्याकडे असलेले सगळे अधिकार काढून घेईल ते हळूहळू. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ते. मी सोपं नाहीये म्हणत बसलात आणि तोपर्यंत तिने सोपं करून घेतलं सगळं. मला कळतंय का काय होणार आहे आता? आरवीने घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या तिच्याकडे दिल्या आहेत ऑलरेडी. म्हणजे आता ती तुमच्या प्रॉपर्टीवर, पेढीवर हक्क सांगायला मोकळी. म्हणजे हळूहळू पैशाच ओघ तिच्याकडे जायला लागेल. आणि ही
सराफ बिझनेसची एवढी मोठी सम्राज्ञी यामिनी सराफ रातोरात कंगाल होईल, रस्त्यावर येईल, भिकेला लागेल आणि आर्यन जास्त बोलतोय सा तू. हो पण तुम्हाला पटतंय ना मी जे काही बोलतोय ते आतल्या पटतंय ना. त्यामुळे आता काहीतरी करा यामिनी मॅम. एकदा का मयुरी आरवीच्या रूम मध्ये शिफ्ट झाली ना की गेला तुमच्या हातातनं गेम. मग मयुरी या घरात इन आणि यामिनी कायमची आउट. मयुरीचं ह्या घराचं स्वप्न ती पूर्ण करून हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, कळलं? ही अशी आदळपट करून काय होणार आहे यामिनी मॅम. ए तू निघ माझ्या खोलीत ना. मॅम तुम्ही ये यामिनी सराफ समोर उभं राहण्याची लायकी नाहीये तुझी. सल्ले काय देतोयस रे मला? निघ. यामिनी मॅम तुमचा राग तुमचं नुकसान करतोय, जरा लक्षात घ्या. ए आर्यन माझं काय करायचंय ना ते मी बघून घेईन. तू मला शिकवू नकोस मला काय करायचंय ते. पैसे देत होते ना मी तुला महिन्याच्या महिन्याला, नाही देणार आता. चल जा. मी तुमच्या भल्याचं बोलतो आणि तुम्ही मलाच धमकी देताय का? धमकी नाहीये, धमकीच आहे, दिसतंय ना ते. ठीक आहे मला नाही द्यायचेत ना पैसे, ठीक आहे नका देऊ मला पैसे. पण मग आता आरवीला कळेल की यामिनी सराफचा खरा चेहरा काय आहे. आजच, इनफॅक्ट आत्ताच. आर्यन 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 ऐक ना आपण बोलूया ना. नाही आता बोलायचं नाहीये, फक्त तुम्ही बघायचं मी काय करतो. नाही आर्यन ऐक. आर्यन आर्यन थांब. आर्यन आर्यन मी काय सांगते ते. नाही तुम्ही काही सांगू नका, मला आता सगळं सांगू दे प्लीज. काय काय झालं आर्यन? घर तुटलं. काय घर घर तुटलं म्हणजे? कोणामुळे तुटलं, कसं तुटलं, सगळं सांगतो. आर्यन बोल ना, काय काय झालंय नेमकं? तुमच्या रुखवतात आलेलं हे घर. अरे आर्यन माझ्यामुळे तुटलं. सॉरी वहिनी, मी हे घर बघायला म्हणून हातात घेतलं आणि ते सटकलोय माझ्या हातातलं आणि खाली पडून तुटलं ते वहिनी. सॉरी. जी काही शिक्षा असेल ना ती मी भोगायला तयार होईल. चुकून तुटलंय ना, मग काय शिक्षा देणार नाही वहिनी, पण हे तुमच्या माहेरकडनं आलेलं आहे, तुमचे इमोशन जोडलेले असणार याच्याशी. आणि हे घर नेहमी छान टिकून राहावं अशी स्वप्न पाहिली असणार ना तुम्ही. स्वप्न तर पाहिली होती मी, पण हे घर तुटलं म्हणून माझ्या स्वप्नांना काही होणार नाहीये. आणि मनापासून इच्छा असेल ना तर तुटलेलं घर जोडताही येतं. मग ते खेळण्यातलं असू देत किंवा खरं.
आणि मी कधीच हे घर तुटून नाही देणार. तुम्ही नका काळजी करू. गॅरी सर काय करताय तुम्ही? एवढे हळूहळू का फुगवताय फुगे? तुमचं एक फुगवेपर्यंत ना माझे 4 फुगे फुगवून होतात. जरा भरभर हात चालवा जरा. गॅरी सर काय काही होतंय का तुम्हाला? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? काय काय होतंय काय? तुम्ही इकडे बसा. या मी तुम्हाला पाणी देऊ का? पाणी नाही मिस ब्युटी, आपण फिट अँड फाईन आहे. नक्की? थँक्यू. तुम्ही सगळेच किती भारी करता आणि तुम्हाला हे सगळे काम पण किती फास्ट फास्ट तुम्ही करता. तुम्ही असे तुमचे किती फ्रेंडचे बेडरूम सजवले? बऱ्याच. म्हणजे माझ्या बऱ्यापैकी सगळ्याच मैत्रिणींची लग्न झाली आहेत आणि त्यांच्या ना सगळ्यांचे बेडरूम मी सजवलेत. आणि तुम्हाला गंमत माहितीये का? त्यांचा सगळ्यांचा लग्नाचा मेकअप मिस केलाय. पण मग किती दिवस तुम्ही दुसऱ्यांचे मेकअप करणार आणि त्यांचे बेडरूम सजवणार? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला गॅरी सर? म्हणजे तुम्हाला असं नाही का वाटत का कोणीतरी तुमचा मेकअप करावा आणि तुमची बेडरूम? काय रे मुलांनो, अरे झाली की नाही तयारी? अरे आजी तू नुसतं 2 मिनिट थांबायचं ना. नाही म्हणजे 2 मिनिट थांबली असती तर असं शॉलेट डेकोरेशन तुला बघायला मिळालं असतं. मला वाटतं राजवीरचं झालंय. यामिनीला सांगायला हवं काय दुसऱ्या मुलाची सुद्धा तयारी कर म्हणून. आजी आजी नाही तो तुम्ही समजताय तसं काही नाहीये. नाहीये नाहीये तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. अहो तुम्हाला माहिती आहे ना गॅरी सरांचा स्वभाव किती खोडकर आहेत ते. माझं राहू दे, पण तू मात्र चांगलं ओळखलंस हा गॅरीचा स्वभाव. खोडकर. हे आजी काय बोलते तू? आपलं खरंच तसं नाही काय? अगं माझ्या अनुभवी डोळ्यांना सगळं दिसतं जे इतरांना दिसत नाही ते. अजी काय बोलते? ही तर सुपर पॉवर आहे. अजून काय काय दिसतं तुझ्या डोळ्याला? गप्प बस रे. बरे चला चला सगळी तयारी पूर्ण करून टाका बरं. अरे आजी एवढं शॉलिड डेकोरेशन केलं, आता काय महल बांधायचा आहे का तिथे? अरे तुम्ही सगळं केलंय पण एक गोष्ट राहिली. काय? दरवाजा बंद कर. मी काय सांगते ते नीट ऐका. माझे ब्ल्यू चिपचे शेअर्स विकून ते पैसे माझ्या बँकेत टाका. हो मला फंडची गरज आहे. अर्जंट आहे, लवकर करा. कसं आहे ना, ते राजवीर आणि बजरंगच्या सहीशिवाय बिझनेस मधून पैसे नाही काढता येत ना, म्हणून माझे काही पर्सनल शेअर्स विकून मी तुला देण्यासाठी पैसे गोळा करते. एकदा माझ्या बँकेत आले ना की मी ट्रान्सफर करते. ओके? खरं तर हे सगळं तुम्हाला आधीच सुचायला हवं होतं, पण प्रेशर आणल्याशिवाय तुम्ही काम कुठे करता नाही का? हे आर्यन, पैसे मिळतील. निघ.
मी बोलते, दुबई ब्रांचच्या अकाउंट्स मध्ये घोळ करा. इतका मोठा घोळ झाला पाहिजे की आर्यन तिथे परत यायला हवा. ताबडतोब. अर्जंट आहे. आजी, तू जे काय पण आपल्याला ऍड करायला सांगितलं ना ते सगळं आपण आणि मिस ब्युटीने केलंय हा. आणि ते शेवटचं जे तू बोलले ना ते स्पेशल बोलू नका ना. उलट आजीला तापली तू. भिंतींना पण कान असतात. का राहू द्यायचं ना. सॉरी सॉरी ते चूक. थँक्यू. थँक्यू का? कारण तुम्ही आपल्याला याद करून दिला ना का दिवारला सुद्धा कान असतात करून. ठीक आहे, चला आपण आता बघूयात अजून काय काय राहिलंय ते. तुम्ही एकदा चेक करून घेता का सगळं? बघूयात आपण. तसं आजीने जेव्हा भारी गॅरी सर, आता जर परत बोललात ना तर दुसरा पण कानपूर आहे ना. आपल्याला चालेल. अवघड आहे. अजून. ओ गॅरी सर, वहिनी, मी मदत करतो तुम्हाला. हा अहो नाही नाही, नको, राहू दे, मी करते. नाही, करू दे ना वहिनी मला प्लीज. मला एक तर स्वतःचा इतका राग आला ना, तुम्हाला सांगतो. इतकी सुंदर गोष्ट माझ्या हातनं तुटलीच कशी मला कळत नाही. हो ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी करते, होईल ते. नाही, मला करू दे वहिनी. काय झालं ना, मला प्रचंड गिल्ट आला या गोष्टीचा. एकतर ही वस्तू तुमच्या माहेरकडनं आली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी ती स्पेशल असणार. आणि ही स्पेशल गोष्ट माझ्या हातनं तुटली. सॉरी वहिनी, सॉरी खरंच. हो नाही नाही, तुम्ही उगाच नका वाईट वाटून घेऊ. आणि किती वेळा सॉरी बोलणार आहात तुम्ही? मी करते. हे घर जोपर्यंत नीट होत नाही ना तोपर्यंत म्हणत राहणार मी सॉरी. आपण करूया ना. आपण हे बघा, मी हे इथे लावू बरोबर. हा, हे इथून. ओके. आणि हे वरती होतं ना. हा, हे असं. ओके, झालं आता. झालं. थँक्यू. थँक्यू काय वहिनी, मीच सॉरी म्हणतोय तुम्हाला. सॉरी. परत सॉरी? आता हे थँक्यू आणि सॉरी आपलं चालूच राहणार आहे का? आर्यन, आर्यन. आर्यन, अरे तू इथेच? मी केव्हाचा शोधतोय तुला. आपल्या दुबईच्या मॅनेजरचा फोन आला होता. काय काय झालंय? तिथे अकाउंटचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणे. आणि ते हँडल करायला तू किंवा मी तिथे नाही. मला असं वाटतं फोनवर जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर तुला आणि मला दोघांनाही तिथे जावं लागेल. चल निघूया. अहो नाही आरवी, तू नको येऊ. तुमचं आत्ताच लग्न झालंय. मी काय करतो, मी जातो आधी तिथे, सिच्युएशन काय ते बघतो, मग तुला फोन करतो. हा, मग वाटल्यास तू 2-3 दिवसानंतर ये. ओके. आणि काळजी करू नको, मी आहे. ओके. थँक्स. काय झालं? काय नाही, ते दुबईच्या ब्रांच मध्ये अकाउंटचा प्रॉब्लेम झाला. आर्यन असा अचानक निघून आला ना, म्हणून कदाचित झालं असेल. काळजी करू नका, तो करेल सगळं हँडल. हा. आणि गरज पडली तर मी जाईन, पण 2-3 दिवसात. कारण
आजची रात्र माझ्यासाठी तितकीच स्पेशल आहे मिस मयुरी. माझ्यासाठी पण.